महत्त्वाचं म्हणजे हे जे पानं तुमचे पिवळे पडत आहे किंवा शेंडा एखादा सुकत आहे, त्याचे वेगवेगळी कारणे आहेत. फक्त येलो मोझॅईकवरतीच लक्ष देऊ नका, तर याच्यामध्ये डॅमेजिंग स्टेज कशा पद्धतीने ते सुद्धा बघा. आपण एक एक झाड करून याला आपण चिरून बघूया सेंटरमधून, म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल. हा जो सोयाबीनचा झाड आहे, त्या झाडाला खोड अळी पण लागलेली आहे आणि खोड अळी लागल्यामुळे झायलम सिस्टीम ब्लॉक होऊन अन्नद्रव्याचा पुरवठा कमी झाल्यामुळे हा लवकर वीक होऊन बळी पडलेला आहे. कशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. तर या झाडाला मी चिरतो आहे. ही झायलम सिस्टीम आहे, अन्न वहन नलिका म्हणू आपण. तर या ठिकाणी इथं तुम्ही बघू शकता की अळीने डॅमेज केलेला आहे आणि हे अळीने डॅमेज केल्यामुळे हा झाड जास्त वीक झालेला आहे. हे बघा शेतकरी बंधूंनो, तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने इथं पूर्ण झाड खोड अळीने डॅमेज झालेलं आहे. वरती तर पूर्ण झाड हिरवगार आहे, परंतु मधात झायलम सिस्टीमच याची ब्लॉक झालेली आहे. पूर्णपणे चॉकअप झाल्यामुळे इथं खोड अळी लागल्यामुळे हा झाड वीक होऊन लवकर व्हायरसला बळी पडला आणि इथून समोर जेव्हा शेंग भरण्याची अवस्था येईल तेव्हा जर हीच परिस्थिती राहिली तर पूर्ण प्लॉट तुमचा बसू शकतो. त्याला आजच पूर्व नियोजन म्हणून तुम्ही गॅस पॉयझन आणि आंतरप्रवाही कीटकनाशक एकत्र करून फवारणी घ्यावी. नमस्कार शेतकरी बंधूंनो, नमस्कार. आज आपण शिवार फेरी करत असताना मन्याळी या गावामध्ये आलेलो आहे. तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ. हा जो क्षेत्र आहे हा विदर्भाचा क्षेत्र आहे आणि या ठिकाणी लोक सुरुवातीला यांचं प्रमुख पीक म्हणून सोयाबीन, त्यानंतर कापूस आणि हळद याचा पेरा जास्त होता आणि मागच्या काही काळामध्ये सोयाबीनने दगा दिल्यामुळे उत्पादनामध्ये जास्तीत जास्त घट जी झालेली आहे ते मागच्या किती वर्षामध्ये जाणवलेलं आहे? 2-3 वर्ष झाली. 2-3 वर्षामध्ये खूप डॅमेज. मग नेमकं काय कारण होतं की डॅमेज होती सोयाबीन? फुले संगम म्हणून नाही, कारण हे व्हायरसच यायला जास्त सुरुवात झाली ना. हा, मागच्या आता आपण 1 वर्ष फुले संगम घेतलं पण चांगल्या पद्धतीने आलं ते. बरोबर. आता त्याच्या नंतर हे 2 वर्ष झाले ना. 2 वर्षामध्ये ह्या अटॅक यायला लागला. वरच्यावर अटॅक येत आहे, व्हायरस वाढतो. बरोबर, वाढते. म्हणजे मागच्या 2 वर्षामध्ये जसं की आता कापसामध्ये समजा आधी आपण कापूस लावत होतो पण आपल्याला बोंडाळी दिसत होती का? नाही. या 2-3 वर्षामध्ये बोंडाळी पण जास्त दिसायला लागली. बरोबर. तर विषय काय आहे की वर्षानुवर्ष आपण सोयाबीन करत आलेलो आहे, परंतु मागचे 2 वर्ष जे आहे ते खूप कठीण काळात. तर याचं कारण काय होतं तर खोड अळी सगळ्यात महत्वाचं, त्याच्यानंतर तुमचं मोझॅईक व्हायरस. बरोबर. पण अशा अनेक गोष्टी त्याच्यावरती प्रादुर्भाव होत असताना आपण डॅमेजिंग मध्ये गेलो, त्यामुळे आपल्याला पाहिजे तसं उत्पन्न मिळालं नाही. मग खास करून त्यामध्येच आपण त्यावेळेस क्रेज पण चांगलं होतं. फुले संगम KDS 726. बरोबर. तर ती लागवड पण तेवढीच वाढली होती आणि ती जी व्हरायटी आहे मोझॅईक प्रतिरोध नव्हती असं दिसून आलं. बरोबर. आपल्या एरियामध्ये जास्तीत जास्त अटॅक झाला. मग त्यानंतर 2 वर्ष आपले घायाळ झाल्यानंतर आपण ती व्हरायटी सोडून दिली आणि त्याच्यानंतर आता नवीन व्हरायटी आपण लागवड करतो वेगवेगळ्या. मग त्यावरती तुम्हाला असं वाटतं का की अटॅक आहेच अजून का नाही? थोडं प्रमाणात पण सुरुवात झालेली आहे. याचं कारण वेगवेगळं आहे. कारण आपण जे मोझॅईक वगैरे म्हणतोय ना, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते येलो मोझॅईक व्हायरस आहे आणि तो सोयाबीन पिकावरती प्रादुर्भाव करतो. आता एकदा येलो मोझॅईक आल्यानंतर त्याच्यावरती असा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नाही, परंतु आपण त्याला नष्ट करण्यासाठी एखादं झाड जरी आपल्या शेतामध्ये दिसत असेल तर ते आपण काढून नष्ट करणे, बांधाच्या बाहेर नेऊन फेकणे, हे काही उपाययोजना आहेत. जर एखादं झाड दिसलं, कारण या सोयाबीन पिकामध्ये येलो मोझॅईक अटॅक झाल्यानंतर त्याच्यावरती सकिंग पेस्ट जसे की पांढरी माशी हे त्याचे वेक्टर आहेत. वेक्टर म्हणजे प्रसार करणारे माध्यम आहेत. मग त्याच्यामध्ये मावा, तुडतुडा अशा ज्या गोष्टी आहेत ते रस शोषण करतात. रस शोषण केल्यानंतर ते दुसऱ्या झाडावरती जाऊन बसतात
आणि तिथं सुद्धा त्याचं इन्फेक्शन आपल्याला दिसून येतो. तर त्यासाठी असा झाड आपल्या प्लॉटमध्ये दिसला तर त्याला नष्ट करणार सुरुवातीला. त्याच्यानंतर जी खोडआळी आहे ती खोडआळी एकदमच लागलेली नसते. सुरुवातीला आपण म्हणतो शेंडाळी. शेंडाळी म्हणजे लागल्यानंतर ती वरतून खाली शिरत जाते खोडामध्ये, आणि जे झाडाला झायलम सिस्टीम आहे, अन्ननलिका, ती खात खात जात असताना ते मधातून पूर्णपणे ब्लॉक होऊन जाते. आता ब्लॉक म्हणजे काय, ते खाल्ल्यानंतर अन्न वहनच होत नाही ना, मग त्यामुळे ती रोगाला बळी पडते. आणि हे खरी अवस्था जी आहे, आज बरेच शेतकरी चुकतात. कसे चुकतात तर काय होतं, किड्यांची सायकल काही फार मोठी नाही, अळींची खोडाळींची सायकल मोठी नाहीये, परंतु जेव्हा अळी आपण मारत असतो, एखादा गॅस पॉइझन असेल किंवा कुठल्याही प्रकारचं आंतरप्रवाही स्पर्शजन्य असे आपण कीटकनाशक वापरून अळीला आपण कंट्रोल करून घेतो. पण तीच अळी अंडी घातलेली असते ती अळीने, आणि अंडीमधून परत नाही का जीवाणू बाहेर पडतात आणि परत तिथून तिची सायकल चालू होते. अशा परिस्थितीमध्ये गॅस पॉइझन पण गेलं पाहिजे आणि एखादं आंतरप्रवाही पण गेलं पाहिजे. दोन्ही गोष्टीमुळे आपल्याला चांगलं नियंत्रण मिळते. खास करून या खोडआळीसाठी आपण जर बघितलं, वेगवेगळ्या उपाययोजना करत असताना सुरुवातीपासूनच करायला पाहिजे. कारण सोयाबीनच्या पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये 15 दिवसाचं सोयाबीन झालं, तिथून शेंडा अळी लागायला सुरुवात होते. तर तिथं सुद्धा आपल्याला तिला कंट्रोल करणं गरजेचं आहे. सोयाबीन पिकामध्ये 4 अवस्था आहेत. एक आहे शाखीय वाढीची अवस्था, दुसरी आहे फुटव्याची अवस्था, तिसरी आहे फुल धारणेची अवस्था, चौथी आहे फळ धारणेची अवस्था, म्हणजे शेंगा पकडण्याची अवस्था, बरोबर, किंवा दाणे भरण्याची अवस्था. तर या 4ही अवस्थेमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण करता जर आलं तर शेवटपर्यंत तुमच्या सोयाबीन पिकाला कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव तुम्हाला दिसून येणार नाही. बहुतांश शेतकरी काय करतात, आज हिरवा पाला दिसतंय म्हणून मग ते शांत बसतात. त्यांना वाटतं की काही नाही, अटॅक झालेला नाही, आपलं सगळं व्यवस्थित चाललं. पण तसं नसतं. हिरव्या पालातली अळी जी आहे ती कळत नकळत खोडामध्ये शिरत राहते, आणि त्याचा प्रादुर्भाव जेव्हा शेंगा पकडल्या जातात, दाणे भरण्याची अवस्था येते. खूप लोक असे सांगतात की एकदमच आमचे 8 दिवसात पूर्ण प्लॉट पिवळं पडलेला आहे, 8 दिवसामध्ये पूर्ण प्लॉट आमचा डॅमेज झालेला आहे, आणि शेंगा जे भरणार होती ती अवस्था डॅमेज झाल्यामुळे उत्पन्न आपल्याला कमी मिळतो. तर त्याचं कारण काय, एकदमच इन्फेक्शन झालं का, हळूहळू करत करत नाही का इन्फेक्शन होत गेलेलं आहे, आणि त्याच्यानंतर त्याचा प्रादुर्भाव एकदमच दिसून आला, म्हणून आपल्याला ते त्यावेळेस कंट्रोल करता येत नाही. शेतकऱ्यांची एक वृत्ती अशी असते, अटॅक आल्यानंतर कितीही खर्च करू शकतो आम्ही, पण अटॅक येण्याच्या आधी नाही, एवढं महाग का, मग हेच का तेच का, अशा अनेक गोष्टी. पण माझं व्यक्तिगत मत असं आहे तुम्हाला की अटॅक येण्याच्या आधी तुम्ही सावध राहा, आणि त्या अवस्थेनुसार गरजेनुसार तुम्ही सल्ला घेऊन एखाद्या कृषी केंद्र असेल किंवा तुमच्या तज्ञ माणसाला विचारून त्याच्यानुसार तुम्ही पूर्वनियोजन करा. पूर्वनियोजन केल्यानंतर तुम्हाला अटॅक आल्यानंतर त्याच्यावरती मात करता येईल, हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगू इच्छितो.